सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ येथे 40 घरांना धोका। डोंगर पायथ्याशी असलेल्या 40 घरांना पावसानं मोठा धोका। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप, तर भात पेरणी मशागत करता येणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी। दौंड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं शेतकऱ्यांचं पोल्ट्री शेड जमीनदोस्त, शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्यानं 18,000 कोंबड्या मेल्या। दौंड तालुक्याला पावसाचा फटका, पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली। बीडच्या आष्टीय तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे गायीसह 3 जनावरांवर वीज पडून मृत्यू, तर या घटनेनं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। बाभळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, पावसामुळे शेतकऱ्यांचं उन्हाळी बाजरी पीक जमीनदोस्त। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये दमदार पाऊस, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, तर माचाळ परिसरातील ग्रामस्थांची पावसामुळे धावपळ। पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।